महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। या संदर्भात आणखी उपक्रमांची माहिती देण्यासाठी आपल्या समोर या ठिकाणी माननीय आरपीआय दिव्यांग आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश कौशल्य माने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की पत्रकार बांधवांना त्यांनी अधिक माहिती द्यावी। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व महापुरुष तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज छत्रपती आणि शाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथम वंदन करून या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे मार्गदर्शक श्री विजयभाऊ मगरे साहेब, आरपीआयचे ज्येष्ठ नेते, तसेच माझे सहकारी मित्र अजय भैया राऊत, बाळाभाऊ पोकळे, माझे पर्सनल PRO विनोद पवार यासह सर्व पत्रकार बांधव आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मातोश्री कौशल्य सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक साहित्य वाटप आणि आधार अपडेट आणि ST महामंडळाच्या नव्याने देण्यात येणाऱ्या NCMC कार्ड व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे। या सत्कार सोहळ्यामध्ये साहेबांचा सत्कार केला जाईल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणि माहिती मिळाल्यानंतर बाहेरून आल्या सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचे आधार करेक्शन, आधार अपडेट आणि ST महामंडळाच्या वतीने नवीन देण्यात येणारे NCMC कार्ड याचं प्रिंटिंग आणि वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल व त्यानंतर त्यांचे शैक्षणिक व पुनर्वसनाचे काही जीवनावश्यक वस्तूचं वाटप या ठिकाणी केलं जाईल। दिव्यांग आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदावर पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी मला साहेबांनी, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो पक्षात येण्यापूर्वी, पण माझी जी काम करण्याची पद्धत आणि माझी धडपड पाहून सामाजिक क्षेत्रात व राजकीय चांगला संपर्क असल्यामुळे आणि नेहमी सतत समाजात कुठल्याही समाजातील कुठलाही व्यक्ती असेल किंवा दिव्यांग बांधव असतील त्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा व्यक्ती मी काम करत होतो व्यक्ती म्हणून। आणि तसा प्रयत्नही असायचा माझा की प्रत्येक व्यक्तीला अडचण आल्यानंतर, दिव्यांग बांधवांना अडचण आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रामाणिक काम करणे हाच माझा उद्देश होता। तसं काम करत बी होतो। साहेबांना त्याची कल्पना काही माझ्या जवळच्या सहकारी मित्रांनी असो किंवा काही नेत्यांनी असो साहेबांना याची माहिती दिली। साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेशाध्यक्ष पदावरती, एवढ्या सर्वोच्च पदावरती निवड करून दिली आणि माझ्यावरती एक जबाबदारी दिली। तेव्हापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावागावातील, खेड्यातील, घराघरातील दिव्यांग बांधवांसाठी जे काही राज्य आणि केंद्र पातळीवरती दिव्यांग बांधवांना विविध योजना नुसत्या आत्तापर्यंत कागदपत्री माहिती होत्या किंवा दिल्या जात होत्या कागदपत्री, तर दिव्यांग आघाडी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आणि माझ्या सर्व जे काही मेन बॉडीतले जे आमचे मार्गदर्शक पदाधिकारी आहेत किंवा माझे सहकारी मित्र आणि पदाधिकारी आहेत दिव्यांग आघाडीतले, त्या सर्वांनी मिळून आम्ही प्रत्येक घराघरातील दिव्यांग बांधवांना प्रत्येक
योजनेची माहिती राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या योजनेची माहिती देत आलो आणि देत राहू बी, आणि त्यांना तशा योजना मिळवून देणे. त्यातमध्ये उदाहरणासाठी घरकुल योजना असेल, संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल, किंवा वर्षाकाठी जो लोकप्रतिनिधी आमदार खासदारांना निधी येतो त्या निधीतून जे काय 5% राखीव निधी असतो तो वितरित केला जात नाही, किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका या ठिकाणी दिव्यांग बांधवांना फक्त कागदपत्री योजनांची माहिती असते पण दिल्या जात नाही प्रत्यक्षात. यावरतीच आतापर्यंत दिव्यांग आघाडी रिपब्लिकन पार्टीचे सर्व आम्ही पदाधिकारी काम करत आलो आहोत, आणि तसं साहेबांचं आम्हाला पाठबळ पण आहे. आता यापुढेही हे काम सतत चालू राहील, आणि सोबत मातोश्री कौशल्य सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि सर्व आमच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाने आजचा हा श्री गणेश आहे. पत्रकार परिषदेच्या नंतर 19 तारखेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात सर्व जीवनावश्यक आणि पुनर्वसनाचे जे काही आवश्यक साहित्य आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर दिल्याच जाईल, पण टप्प्याटप्प्याने पूर्ण महाराष्ट्रात आमचा प्रयत्न आहे की जीवनावश्यक आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या मी योजना सांगितल्या आहेत, व्यवसायासाठी नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या हद्दीत जागा देणं हे अनिवार्य आहे, पण कुठंच दिव्यांग बांधवांना व्यवसायासाठी जागा दिल्या जात नाही, किंवा पेन्शन अजून 10 मधल्या फक्त 6 लोकांच्या चालू आहे, 4 लोक अशीच वंचित आहेत. अशा लोकांसाठी आम्ही काम करत जाऊ आणि प्रत्येक घराघरातील दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील. एवढंच सांगतो आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. आणि मी